नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी इझी अभ्यास या चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार याबद्दल शिकणार आहोत। तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला फिगर ऑफ स्पीच। तर इंग्रजीमध्ये बरेच असे अलंकार आहेत किंवा त्याला आपण जे फिगर ऑफ स्पीच म्हणतो ते बरेच असे अलंकार आहेत, परंतु ते काय करूत आपण आता जोडी जोडीने पाहू, म्हणजे दोन दोन अलंकार घेऊन पाहू आणि त्या दोघांची जर तुलना केली तर आपल्याला ते चांगल्या पद्धतीने कळेल। तर पहा, पहिलं जे आहे अलिटरेशन आणि रिपीटेशन। पहिला जो अलंकार पाहिलो आपण अलिटरेशन, आणि याला जोडीला दुसरा एक पाहू आपण रिपीटेशन। आता हे जे अलिटरेशन आहे आणि रिपीटेशन आहे तर याला म्हणतो आपण अनुप्रास आणि याला म्हणतो आपण पुनरावृत्ती। पुनरावृत्ती अलंकार याला म्हणतो आपण अनुप्रास अलंकार आणि याला म्हणतो पुनरावृत्ती। म्हणजे अलिटरेशन आणि रिपीटेशन या दोन अलंकाराची तुलना करून आपण समजून घेऊ। बघा, एखाद्या ओळीत जर एकच अक्षर, पहा काय म्हणालो मी, एकच अक्षर जर पुन्हा पुन्हा येत असेल, एखाद्या ओळीमध्ये जर एकच अक्षर पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याला आपण अलिटरेशन म्हणतो। आणि जर एखाद्या ओळीत एखादा जर शब्द पुन्हा पुन्हा जर येत असेल, पुन्हा येतो आहे का नाही, एखादा शब्द पुन्हा येतो, इथं काय येते, एखादा अक्षर पुन्हा येते, म्हणजे एकच अक्षर पुन्हा पुन्हा येते तर त्याला आपण अलिटरेशन म्हणतो। आणि रिपीटेशन काय, तर एखादा शब्द जर पुन्हा पुन्हा जर आला तर त्याला काय म्हणतो आपण, रिपीटेशन असं म्हणतो। तर उदाहरण पाहिलं, सीड्स ऑफ मून। I want to sow seeds of moon। आता I want to sow seeds of moon, इथे काय झालं, यस हे जे अक्षर आहे तर या अक्षराचं रिपीटेशन झालेलं आहे। I want to sow seeds of moon। मग जर एकाच अक्षराचं जर रिपीटेशन झालेलं असेल, म्हणजे यस चं इथे रिपीटेशन झालेलं आहे, तर तो अलंकार कोणता होतो आपला, अलिटरेशन अलंकार होतो। आणि पहा, एक आता इथं पाहू आपण रिपीटेशनचं उदाहरण बघू, कीप फीट लिटिल मॅन आणि पुढे काय, कीप फीट। आता पहा इथं काय, पहा कीप फीट लिटिल मॅन कीप फीट असे एक ओळ आहे। तर मग इथं काय झालेलं आहे, कीप आणि इथे शब्द कीप आहे, या शब्दाचं रिपीटेशन झालेलं आहे। किंवा मग इथं दुसरा एक शब्द आपल्याला दिसायला फीट आणि इथं सुद्धा आपल्याला फीट दिसायला, म्हणजे काय व्हायला, इथं शब्दाचं रिपीटेशन व्हायला। जर शब्दाचं रिपीटेशन झालं तर रिपीटेशन म्हणायचं, आणि जर फक्त एका अक्षराचं जर रिपीटेशन झालं तर त्याला अलिटरेशन असं म्हणायचं। तर या दोन अलंकारामधला फरक लक्षात आला, अलिटरेशन आणि रिपीटेशन। त्याच्यानंतर आता आपण दुसरी जोडी बघणार आहोत आणि ती म्हणजे सिमिली आणि मेटाफर। पहा, दुसरी जोडी पाहणार आहोत सिमिली आणि मेटाफर। या सिमिलीला आपण काय म्हणतो, उपमा अलंकार म्हणतो, आणि मेटाफरला काय म्हणतो असो आपण, रूपक अलंकार म्हणत असतो। आता सिमिली आणि मेटाफर याच्यामध्ये काय फरक आहे, ज्या वेळेस एका गोष्टीची दुसऱ्या गोष्टीसोबत तुलना केलेली असते त्यावेळेस उपमा हा अलंकार होतो, आणि एखादी गोष्ट जर दुसऱ्या गोष्टीचं रूपच आहे असं जर आपल्याला दर्शवायचं असेल तर मेटाफर हा अलंकार होतो। आता सिमिली जर अलंकार असेल तर याच्यामध्ये काय येते, लाईक, ॲज किंवा मग काय, सो, हे दोन तीन शब्द येतात। जर लाईक शब्द दिसला आपल्याला, ॲज शब्द दिसला आणि सो शब्द दिसला तर त्या उदाहरणामध्ये, आणि जर तुलना असेल तर त्याला काय म्हणायचं आपण, सिमिली म्हणायचं। आणि इथं हे शब्द दिसत नाहीत आपल्याला, मेटाफर मध्ये हे शब्द दिसत नाही, परंतु एखाद्या वेळेस काय दिसते आपल्याला, ऑफ हे शब्द दिसतो। तर ऑफ जर शब्द असेल आणि जर म्हणजे ती वस्तू म्हणजे जणू काही तीच वस्तू आहे, तिचंच रूप आहे ते, अशा पद्धतीने जर दाखवायचं असेल आपल्याला तर मेटाफर असं आपण म्हणतो। तर पहा, आता सिमिलीचं आपण एक उदाहरण घेऊ, ग्रोइंग लाईक वाइल्डनेस। आता पहा इथं काय आहे, लाईक शब्द दिसायला, आणि ही ग्रोइंग कशी आहे, वाइल्डनेस सारखी ग्रोइंग आहे।
आणि म्हणून काय झालं की या जी वाढ आहे ती वाढ काय आहे म्हणजे रानटीपणासारखी वाढ आहे आणि म्हणून काय म्हणलेलं आहे याला आपण सिमिली अलंकार म्हणलेला आहे. आता मेटाफर जर पाहायचं असेल आपल्याला तर मेटाफरचं आपण एक उदाहरण घेऊ. पहा, तिलक तिलक ऑफ सॉइल, तिलक ऑफ सॉइल. आता इथं आपल्याला ऑफ शब्द दिसायला म्हणून मग काय म्हणावं लागेल आपल्याला की हे मेटाफर आहे. त्याच्यानंतर काय आहे पहा म्हणजे हे एका उदाहरणाने आपल्याला लक्षात येईल की काय आहे की तिलक ऑफ सॉइल म्हणजे जमिनीचा तिलक लावलेला आहे आपण, आहे का नाही. आणि म्हणून काय होईल हे काय होईल मेटाफर होईल. म्हणजे इथं काय केलेलं आहे या तिलकार काय ते सॉइलचंच रूप दिलेलं आहे आपण, म्हणून इथं हा रूपक अलंकार होतो. म्हणजे बा सिमिली आणि मेटाफर याच्यामध्ये जर फरक आपल्या लक्षात आला की नेमकं सिमिली कधी ओळखायचा आणि मेटाफर कधी ओळखायचा तर ते दोन्ही अलंकार आपल्याला लगेच कळतात. त्याच्यानंतरचा आहे पहा क्लायमॅक्स आणि अँटी क्लायमॅक्स. पहा काय आहे क्लायमॅक्स, क्लायमॅक्स आणि दुसरा आहे अँटी क्लायमॅक्स. आता जो क्लायमॅक्स आहे त्याला म्हणतात रसोत्कर्ष अलंकार, रसोत्कर्षालंकार, रसोत्कर्ष अलंकार. आणि जो काही मेटाफर आहे आपलं अँटी क्लायमॅक्स आहे त्याला म्हणतात प्रतिसार अलंकार, प्रतिसार अलंकार. आता या क्लायमॅक्स मध्ये आणि अँटी क्लायमॅक्स मध्ये काय फरक आहे, क्लायमॅक्स मध्ये आणि अँटी क्लायमॅक्स मध्ये काय फरक आहे तर इथं ज्या काही घटना असतात आहे का नाही, ज्या काही घटना असतील आपल्या किंवा मग ज्या काही गोष्टी असतील तर त्या काय असतात चढत्या क्रमाने असतात, चढत्या क्रमाने. जर चढत्या क्रमाने जर घटना जर दिलेल्या असतील तर त्याला काय म्हणतो आपण क्लायमॅक्स म्हणतो. आणि जर उतरत्या क्रमाने जर घटना दिलेल्या असतील तर त्याला काय म्हणतो आपण अँटी क्लायमॅक्स म्हणतो. उतरत्या क्रमाने, उतरत्या क्रमाने म्हणजे इथं क्रम हे जे अलंकार आहेत दोन तर इथं काय करणार आहे आपण क्रमनुसार पाहणार आहोत. म्हणजे कोणत्या क्रमाने त्या घटना मांडलेल्या आहेत याला आपण काय म्हणतो की क्लायमॅक्स किंवा अँटी क्लायमॅक्स असं म्हणतो. आता याचं जर उदाहरण जर पाहिलं आपण तर पहा लँड ऑफ बर्थ, फेथ अँड आवर प्राईड. पहा म्हणजे ही जी जमीन आहे ती आपली म्हणजे जन्मभूमी आहे म्हणते, त्याच्यानंतर आपल्या विश्वासाची आहे आणि आपल्या प्राईड म्हणजे स्वाभिमान आहे. म्हणजे जन्मभूमी त्याच्यानंतर विश्वास त्याच्यानंतर स्वाभिमान अशा या घटना कशा चालल्या आहेत चढत्या क्रमाने चालल्या आहेत. म्हणून हा अलंकार कोणता होईल क्लायमॅक्स अलंकार होईल. आता याचं जर उदाहरण पाहिलं आपण याचं उदाहरण पहा आय डाय, त्याच्यानंतर काय आय फेंट FAINT आणि त्याच्यानंतर काय आय फॉल. पहा आता इथे काय की समजा इथं डाय म्हणजे मरणे आहे का नाही, म्हणजे मरणे अगोदर दिले, फेंट म्हणजे चक्कर येणे आणि फॉल म्हणजे पडणे. म्हणजे पहा अगोदर माणूस पडणार नंतर चक्कर येणार नंतर मरणार. पण इथं काय केलं उलट केलं, अगोदर मरण दिलं नंतर चक्कर दिली आणि नंतर तो पडला असं दिले. म्हणजे अशा उलट्या क्रमाने जर घटना दिलेल्या असतील किंवा उतरत्या क्रमाने जर घटना जर दिलेल्या असतील तर त्याला काय म्हणायचंय अँटी क्लायमॅक्स म्हणायचं. आणि चढत्या क्रमाने जर घटना दिलेल्या असतील तर त्याला काय म्हणायचंय क्लायमॅक्स म्हणायचं. आणि त्याच्यानंतरचं म्हणजे पहा ह्या जोड्या जोडीनं आपण बघायलो म्हणून मग काय की आपल्या लक्षात येणार की नेमकं या दोघांमध्ये काय फरक आहे. तर आता त्याच्या पुढची जी जोडी आहे ती आपली हायपरबोल आणि आयर्न. हायपरबोल आणि दुसरा अलंकार आहे हायपरबोल. पहिला जे आहे हायपरबोल यालाच आपण काय म्हणतो अतिशयोक्ती म्हणतो आणि याला काय म्हणतो आपण उपहास. अतिशयोक्ती अलंकार आणि उपहास अलंकार. आता अतिशयोक्ती म्हणजे काय की ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी जर आपल्याला जी ओळ दिलेली आहे आणि त्याच्यात जर अशक्य वाटणाऱ्या जर गोष्टी जर दिलेल्या असतील तर त्याला काय म्हणतात आपण हायपरबोल अलंकार म्हणतो. आणि ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात आणि त्या गोष्टी ऐकून आपल्याला हसू येते त्याला काय म्हणतो आपण उपहास अलंकार म्हणतो. म्हणजे ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्याला हायपरबोल म्हणायचं आणि ज्या गोष्टीमुळे हसू येते त्याला काय म्हणायचं आपल्याला आयर्नी म्हणायचं. आता हायपरबोलचं उदाहरण पहा सी वेप्ट म्हणजे ती रडली, ओशियन ऑफ ट्रीट, CEAN ओशियन ऑफ ट्रीट. म्हणजे पहा
आता ती जे म्हणजे समुद्र समुद्र हे होईल या पद्धतीने ती रडलेली आहे का नाही. म्हणजे हे काय अशक्य गोष्ट आहे आणि अशक्य गोष्ट असल्यामुळे त्याला काय म्हणायलो आपण हायपरबोल म्हणायलो. आता आयर्नी जे आहे आपली ट्विन जी कविता आहे 10वीची त्याच्यामध्ये दिलेलं आहे पहा काय दिलेलं आहे. व्हेन आय बरीड व्हेन आय डाईड द नेबर्स came and buried brother पा हे याचं उदाहरण दिलेलं आहे आपल्या ट्विन या कवितेमधलं. व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. म्हणजे त्याच्यामध्ये दोन जुळे जन्मलेले असतात, एक लेखक आणि एक त्याचा भाऊ. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हसण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर तो लेखक काय म्हणतो, व्हेन आय डाईड म्हणजे जेव्हा मी मरतो, द नेबर्स केम म्हणजे जेव्हा मी मेलो तेव्हा ते शेजारी आले आणि त्यांनी काय केलं, त्याच्या भावाला त्याला समजून त्याच्या भावालाच करून टाकलं. म्हणजे अशा पद्धतीने जर वाक्य ऐकलं तर आपल्याला हसू येतो आणि म्हणून हा अलंकार कोणता होणार, आयर्नी अलंकार होणार. म्हणजे हायपरबोल म्हणजे काय की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी जर आपल्याला दिसत असतील तर हायपरबोल म्हणायचं आणि जर हसू येणाऱ्या जर गोष्टी वाटत असतील तर तिथं काय म्हणायचं आपल्याला, आयर्नी हा अलंकार म्हणायचं. त्याच्यानंतरची जी जोडी आहे हायपरबोल आणि आयर्नी, त्याच्यानंतरची जी जोडी आहे ती आहे प्यून PUN. याला म्हणतो आपण श्लेष अलंकार, मराठीमध्ये याला म्हणतो आपण श्लेष अलंकार. आणि म्हणजे पहिला जे आहे ते श्लेष आणि दुसरा आहे ट्युटॉलॉजी ट्युटॉलॉजी. आता हे जे प्यून आहे हे बी आपल्या शब्दावरच अवलंबून आहे आणि ट्युटॉलॉजी जे आहे ते पण शब्दावरच आहे. याला काय म्हणतो आपण शब्दालंकार. आता इथं काय असते, एकच शब्द असते पण त्याचे दोन अर्थ असतात. आणि इथं काय असते, अर्थ एकच असते परंतु दोन शब्द असतात. ट्युटॉलॉजी म्हणजे काय, अर्थ एकच पण दोन शब्द. आणि इकडं प्यून मध्ये काय की एकच शब्द पण दोन अर्थ. आता याचं उदाहरण जर पाहिलं आपण दोन्हीचंही किती आपल्याला म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल. प्यूनचं उदाहरण काय पहा, नाऊ माय हाऊस हॅज मूव्ड इनटू फ्लॅट. पहा इथं आता हे जे फ्लॅट शब्द आहे या फ्लॅट शब्दाचे दोन अर्थ होतात. नाऊ माय हाऊस हॅज मूव्ड इनटू फ्लॅट म्हणजे आता माझं घर जे आहे ते फ्लॅट मध्ये रूपांतरित झालेलं आहे. फ्लॅट म्हणल्यानंतर एक मोठ्या इमारतीत घर झाले, त्याचं मोठ्या इमारतीत घर झालेलं आहे. मोठ्या इमारतीतील घर एक अर्थ झाला. आणि दुसरा फ्लॅटचा अर्थ आहे आळशी. म्हणजे पहा माझं घर आता आळशी बनलेलं आहे असा बी याचा अर्थ होतो. आणि माझं घर हे आता माझ्या घराचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, आता मोठ्या इमारतीत झालेलं आहे असा याचा अर्थ होतो. म्हणजे शब्द एकच आहे परंतु त्याचे दोन अर्थ निघायला, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, प्यून हा शब्द म्हणतो, प्यून हा अलंकार म्हणतो. आणि आता ट्युटॉलॉजीचं उदाहरण काय, मदर आय एम व्हेरी वेल. आता पहा याचं काय दिले, मदर आय एम व्हेरी वेल, मदर आय एम व्हेरी वेल आणि तिथे दिले आय वॉज बेटर. मदर आय एम व्हेरी वेल आणि आय वॉज बेटर. आता हे व्हेरी वेल आणि बेटर हे दोन शब्द आहेत, आणि याचा अर्थ म्हणजे अर्थ चांगला आहे असं त्याचा अर्थ होतो दोन्हीचा. बेटरचा अर्थ चांगला होतो आणि वेलचा अर्थ चांगलाच होतो. म्हणजे दोन शब्द अर्थ आहे म्हणून याला काय म्हणलेलं आहे, ट्युटॉलॉजी अलंकार होतो. आणि इथे एक शब्द आहे दोन अर्थ आहेत म्हणून याला काय म्हणलेलं आहे, प्यून अलंकार होतो. याच्यानंतरची जोडी आपण बघणार आहोत आणि याच्यानंतरची जोडी आहे ट्रान्सफर इपिथेट. ट्रान्सफर इपिथेट. एक ट्रान्सफर इपिथेट पहा, एक आहे ट्रान्सफर इपिथेट आणि दुसरं काय आहे, मेटोनॉमी आहे. मेटोनॉमी
हे दोन आहेत पहा, ट्रान्सफर इपिथेट आणि मेटोनॉमी, आणि एक आहे सिनेक्डॉक. सिनेक्डॉक म्हणजे हे तीन अलंकाराची जोडी आहे असं म्हणू आपण. तीन अलंकार एकाच वेळेस आपण पाहणार आहोत. तर ट्रान्सफर इपिथेट म्हणजे काय? परावर्तित गुणविशेष. परावर्तित गुणविशेष अलंकार. दुसरा काय आपला मेटोनॉमीचा आहे अजहल्लक्षणा. अजहल्लक्षणा. आणि सिनेक्डॉकचं काय आपलं निर्देशक. सिनेक्डॉकचं आहे निर्देशक. आता एक ट्रान्सफर इपिथेट म्हणजे काय की एखाद्याचा गुण दुसऱ्याला देणे. म्हणजे पहा, जर समजा डोळ्याचा गुण जर पाहणे आहे, पण हे पाहणे हा जे गुण आहे तो दुसऱ्या कोणाला तरी देणे, याला काय म्हणतो आपण? ट्रान्सफर इपिथेट म्हणतो. आणि आता ते आपलं कोणतं आहे? मेटोनॉमी जे आहे. तर मेटोनॉमी काय जरा थोडं वेगळ्या पद्धतीने सांगणे. जे काय आपल्याला सांगायचंय ते थोडं वेगळ्या पद्धतीने सांगणे. आणि इथं सिनेक्डॉक जे आहे तर ते काय आहे की जर समजा एखादा काय म्हणतात आपण की जर एखाद्या घटकाचं काय करायचं? प्रतिनिधित्व जर करायचं. प्रतिनिधित्व करणे म्हणजे काय की एखादी जर गोष्ट असेल तर ती गोष्ट कोण करायची? एकच जर हे करत असतील, एखादी चांगली मोठी गोष्ट सांगत त्याचं जर प्रतिनिधित्व एखादा शब्द करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? सिनेक्डॉक म्हणतो. आता बघा ट्रान्सफर इपिथेटचं आपण एक उदाहरण पाहू. हू लुक्ड फ्रॉम thoughtful eyes. Who looked from thoughtful eyes. पहा आता इथं काय झालेलं आहे. आता हे पाहणे कोणाचं काम आहे? डोळ्याचं. पण म्हणते की या आणि हे थॉटफुल म्हणजे काय? विचार करणारे. म्हणजे विचार करणाऱ्या डोळ्याकडे कोण पाहत आहे? आता डोळ्याचं काम विचार करणे नाही. हे विचार करणे दुसऱ्याचाच गुण आहे, पण तो डोळ्याला दिला. आणि पाहणे हे डोळ्याचा गुण आहे, ते कोणाला तरी दिला. Who looked from thoughtful eyes म्हणजे एकाचा गुण दुसऱ्याला आपण दिलेला आहे. म्हणून इथं काय झालेलं आहे? ट्रान्सफर इपिथेट म्हटलंय. आता एखादी गोष्ट काय म्हणलं वेगळ्या पद्धतीने सांगायची आहे. आता इथं काय आहे? समजा आय रीड शेक्सपियर. आता इथं काय म्हणलंय की मी शेक्सपियर वाचतो. आता आपण शेक्सपियर वाचत असतो का नाही? त्याच्या कविता वाचत असतो किंवा कादंबरी वाचत असतो, पण आपण डायरेक्ट शेक्सपियरला तर वाचत नाही. म्हणजे काय की ही गोष्ट आपल्याला वेगळ्या पद्धतीने सांगितली. आय रीड शेक्सपियर म्हणजे मी शेक्सपियरची कविता वाचतो किंवा कादंबरी वाचतो. आणि असं जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? मोठ्यानामी अलंकार म्हणतो. आणि सिनेक्डॉक जे आहे तर याचं उदाहरण पहा. सिनेक्डॉकचं उदाहरण आपल्याला काय सांगता येईल? युअर हँड्स सन मॅन्स व्हिक्टरी. पहा आता इथं हे उदाहरण आहे. युअर हँड्स सन मॅन्स व्हिक्टरी म्हणजे काय की तुमचे जे हात आहेत ते काय करतायत? माणसाचा विजय झाल्यानंतर जे काही गाणं म्हटलं जाते, गाणं म्हटलं म्हणजे टाळ्या वाजवणे, तर ते हात काय करतायत? टाळ्या वाजवणे. म्हणजे आता व्हिक्टरी नंतरचं जे काही गाणं म्हणजे टाळ्या वाजवणे, त्याचं प्रतिनिधित्व काय करायचं? आपले हात करायचे. म्हणून इथं काय केलं? याला सिनेक्डॉक म्हणता येईल आपल्याला. पहा प्रतिनिधित्व केलं तर सिनेक्डॉक, त्याच्यानंतर वेगळ्या पद्धतीने गोष्ट सांगितलं तर मेटोनॉमी, आणि ट्रान्सफर इपिथेट म्हणजे काय? एखाद्याचा गुण दुसऱ्याला देईल. ठीक आहे. त्याच्यानंतरची जी काही जोडी आहे ती आहे पहा पर्सोनिफिकेशन आणि अपोस्ट्रोफी. पहा काय आहे? पर्सोनिफिकेशन याला म्हणतो आपण काय? चेतना गुणोक्ती. आणि दुसरा जे अलंकार आहे अपोस्ट्रोफी. याला अपोस्ट्रोफी म्हणतो. याला काय म्हणतो आपण? परोक्ष अलंकार म्हणतो. आता पर्सोनिफिकेशन म्हणजे काय? एखादी जर अमूर्त गोष्ट असेल, अमूर्त आहे का नाही, किंवा मग एखादी निर्जीव जर गोष्ट असेल आणि ती जर काय करत असेल? माणसासारखी कृती करत असेल, जर करत असेल तर तिथं कोणता अलंकार होतो? पर्सोनिफिकेशन अलंकार होतो. आणि एखादी गोष्ट जर अनुपस्थित असेल, अनुपस्थित म्हणजे उपस्थित नाही, अनुपस्थित असेल किंवा मग निर्जीव असेल आणि त्याला जर उद्देशून आपण काही बोलत असू तर तो परोक्ष म्हणजे अपोस्ट्रोफी हा अलंकार होतो. लक्षात द्या. मग आता पर्सोनिफिकेशनचं एक उदाहरण पाहू आपण. काय आहे? अँक्झायटी इज सिटिंग ऑन हिज फेस. म्हणजे पहा इथं अँक्झायटी म्हणजे काळजी त्याच्या
चेहऱ्यावर बसली असं म्हणलेलं आहे. आता बसण्याचं काम कोण करतो? व्यक्ती करतो. म्हणजे बसण्याची कृती इथं कोण करायला? अँक्सिटी करायची. म्हणून याला कोणता अलंकार होईल? हा पर्सोनिफिकेशन हा अलंकार होईल. आता याच्यानंतर इथं आपण याचं जर उदाहरण पाहायचं तर इथं पहा वर्ड WRLD वर्ड यू हॅव ब्युटिफुल ड्रेस. पहा आता इथं काय म्हणलं आहे की हे जगात तुझ्याकडे काय आहे की सुंदर सुंदर काय ड्रेस आहेत असं म्हणलेलं आहे. आणि मग आता आपण या जगाला काय करायला उद्देशून बोलायला. जग काही बोलू शकत नाही आहे का नाही? जग काही बोलू शकत नाही म्हणजे निर्जीवच आहे असं म्हणता येईल आपल्याला आणि अमूर्त आहे असं म्हणता येईल आपल्याला आहे का नाही? आणि म्हणून अमूर्ताला जर बोलायलो आपण अमूर्त याला जर बोलायलो आपण तर हा कोणता अलंकार होईल? अपोस्ट्रोफी हा अलंकार होईल. आणि त्याच्यानंतर शेवटची आपली जोडी झालेली आहे इन्व्हर्जन आणि काय अँटिथेसिस. इन्व्हर्जन म्हणजे व्युत्क्रम अलंकार व्युत्क्रम आणि अँटिथेसिस म्हणजे विरोधाभास अलंकार. अँटिथेसिस याला काय म्हणतो आपण? विरोधालंकार म्हणतात. विरोधालंकार म्हणजे पहा इन्व्हर्जन आणि अँटिथेसिस. तर इन्व्हर्जन म्हणजे काय? जर वाक्यरचना जर बरोबर नसेल, वाक्यरचना जर समजा बरोबर नसेल तर कोणता अलंकार होतो? इन्व्हर्जन अलंकार होतो. आणि जर दोन विरुद्धार्थी शब्द जर आपल्याला एकाच वाक्यात दिसत असतील, विरुद्धार्थी शब्द जर एकाच वाक्यात दिसत असतील तर तो कोणता अलंकार होतो? अँटिथेसिस अलंकार होतो. तर पहा आता इन्व्हर्जन जे अलंकार आहे इथं पहा याचं उदाहरण पाहू आपण. शाइन्स द मून म्हणजे पहा काय पाहिजे होतं? द मून शाइन्स असं पाहिजे होतं. म्हणजे वाक्यरचना बरोबर नाही. वाक्यरचना बरोबर नसेल तर आपला अलंकार कोणता? इन्व्हर्जन. आणि इथं दोन शब्द समजा वेगवेगळे किंवा विरुद्धार्थी. पहा सी कम्स अँड गो म्हणजे ती येते आणि जाते. म्हणजे काय? कम्स आणि गो ह्या दोन विरुद्धार्थी घटना आहेत, येण्याची आणि जाण्याची आहे की नाही? आणि विरुद्धार्थी शब्दही सुद्धा आहेत. म्हणून मग तो कोणता होईल? आपला अँटिथेसिस होईल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा की जे काही समजा ज्यांना आवश्यकता आहे त्यांनाही ते व्हिडिओ पाहता येईल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपण इकडून व्हिडिओ अपलोड केला की लगेच त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.